रविवारी कासेगावच्या मैदानामध्ये रायफल पळला, गटच पळला. गटातनं पळून आल्यानंतर गाडी नसली नाही, घरी आला. घरी आल्यानंतर पाणी वगैरे प्यायला, कडबा खाल्ला. थोडासा बैल नाचत होता, म्हणजे हालत होता बैल. आम्हाला वाटलं जरा प्रवास झालेला आहे, त्यामुळं थोडासा त्याला त्रास होता प्रवासामुळे. पण दुसऱ्या दिवशी सकाळी 6 वाजेपर्यंत आम्ही जागत होतो, तर चांगला होता. रात्रीच्या 1:30 वाजेपर्यंत 6 वाजता सकाळी मी उठून बघितलं तर पातळी शेण पडलं होतं, जुलाब होत होते त्याचे. जुलाब होत असताना एक 6 वाजता जुलाब होत होते. अर्धा तास मी फ्रेश होऊन परत बाहेर आला. अर्धा तासानं ते रक्ताचे जुलाब व्हायला लागले आणि बैल नाचायला लागला, नुसतं पाय आपटायला लागला. मग आमचे बैल सांभाळते विक्रमला फोन केला, त्याला बोलून घेतला. म्हटलं असाच बैलाला त्रास होत आहे, मला तर आता शिरोळा बैलाला आपल्याला घेऊन गेलं पाहिजे. शिरोळा घेऊन गेलो आम्ही. तिथे 11-11:30 वाजल्या मग नंबर वगैरे यायला. मग ते सोनोग्राफी केली, एक्सरे काढलं, ब्लड चेक केलं गेलं. तर डॉक्टर बोलले की त्याला थोडंसं आतड्याला सूज आलेली आहे आणि लिव्हरला सूज आली आहे. आता म्हणजे औषध पाणी करून त्याने सलाईन वगैरे होईल ओके. त्याला 8-9 सलाईन, त्यात औषध वगैरे सोडली. बैल चांगला होता. येता येता परत बैल गाडीत बसला. बसल्यानंतर मुलांनी उठवला, परत घरी यायचं आणून उतरवला. तर बैल पाय आपटायला लागला, शेपूटा बसला खाली की शेपूट मारायला लागला पोटावरती. त्याला त्रास होता, खूप कळायला होत्या. मग आम्ही डॉक्टरांना फोन केला. तर डॉक्टर म्हणायला लागले की त्याला एक ह्याचं थोडं पेन किलरचं इंजेक्शन द्यायला लावा डॉक्टरांना. घेतलं म्हणजे कराडच्या डॉक्टरांना फोन केला, वैद्य डॉक्टरांना बोलून आम्ही इंजेक्शन दिलं. मग त्याला ते त्रास कमी झाला, त्याचे 1-1.5-2 वाजता त्रास कमी झाला. कमी झाल्यानंतर डॉक्टर बोलले, त्यांनी औषधं सांगितली, ते औषधं म्हणजे त्याला चालू करा. त्याच्या पोटामध्ये गुठळ्या झालेल्या आहेत किंवा शेण पडत नाहीये, तर जाड शेण झाले तर ते औषध दिल्यानंतर पातळ शेण त्याचं व्यवस्थित टॉयलेट चालू होईल, त्याचं शेण टाकायला चालू होईल. 2 दिवस आम्ही वाट बघितली, तर थोडं थोडं शेण टाकत होता, पण पातळ. आणि वॉशरूम लगेला चांगलं होत होतं त्याला. मग आम्ही काय जे औषध तिथेच कंटिन्यू ठेवली. परत काय त्याला म्हणजे कुठे मोठ्या हॉस्पिटल न्यावं किंवा चांगल्या डॉक्टर दाखवायची काही गरज वाटली नाही, कारण की डॉक्टर बोलले की 2 दिवसानंतर एकदम तो शेण द्यायला सुरुवात करेल आणि चांगला होईल बैल. परवा दिवशी रात्री त्याला ऊसाची कोंब खायला घातली. म्हणजे डॉक्टर ते खायला, मग ऊसाची कोंब खाल्ली त्यानं, 7-10 खाल्ले. नाही खात नव्हतं, काय रवण पण करत नव्हता. आणि कालच्या रात्रीमध्ये त्याचं अचानक पोट फुगलं. मग आम्ही डॉक्टरांना बोलून घेतलं. डॉक्टरांनी त्याला ट्रीटमेंट चालू केली, सलाईन चढवले. सलाईन चढवल्यानंतर आम्हाला वाटलं, डॉक्टर बोलले की उद्याच्याला आपण बघूया. नाही आता त्यांनी सर्व प्रकार सोडले, म्हणजे सर्व प्रकार वापरले की त्याला बरे करण्यासाठी किंवा त्यांना शेण दिलं पाहिजे, टॉयलेट व्यवस्थित झालं पाहिजे म्हणून. तर बोलले आजचा दिवस वाट बघूया, आणि नाही जर रात्रच काय झालं त्याला, उद्या सकाळी त्याचं आपण ऑपरेशन करू का. तर त्याच्या आतड्याला तेळा पडलेला आहे. तेळा पडल्यामुळं शेण काय बाहेर येत नाहीये, ब्लॉक झाली आतड्या. म्हटलं ठीक आहे. मग आज आम्ही नियोजन केलं होतं की 10 वाजता डॉक्टर बोलावले होते सातारावरून, इथले स्थानिक डॉक्टर, सिव्हिलचे, कराडचे आपले डॉक्टर, 5-6 डॉक्टरची टीम बोलून आज म्हटलं त्याचे ऑपरेशन करू, आतड्याचं ऑपरेशन करूया आणि त्याचा पिळ काय पडला ते काय असेल ते बघूया, ट्रीटमेंट करूया. तर रात्री 11-11:30 वाजता त्याला त्रास चालू झाला. अंग टाकायला लागला, शेपूट आपटायला लागला बैल. 12 नंतर बैल एकदमच आडवा पडायला लागला, काहीच कळाना. 1-1.5 वाजता, 1 वाजता बैल धपचिर उठून उभा राहिला आणि डायरेक्ट अंगावर गेला. ते मुलगा सांभाळतो त्याच्या अंगावर, कधी मारत नाही त्याला, त्याच्या अंगावर गेला. त्याला काही कळत नव्हतं, हाक मारली वगैरे काय सुधारत नव्हतं, काय नव्हतं त्याला. बैलाला जेव्हा कुठली म्हणजे काही कळत नव्हतं, माणसाचे आवाज येत आहेत किंवा त्याला थोपडतात, काही कळत नव्हतं. परत त्यानं काय केलं, 1:15-1:20च्या दरम्यान, 1:15ला डायरेक्ट अंग टाकलं खाली. अंग टाकलं, हंबारला. 21ला प्राण सोडला त्यानं.